विटा शहरात सांगली रोडवरील विटा ग्रामीण रुग्णालय इथं 20 फेब्रुवारीला एक अनोळखी व्यक्ती इसम अंदाजे वर्णन 5 फूट 5 इंच, बांधा, मध्यम वर्ण, निमगोरा, वय अंदाजे 60, त्यांच्या अंगावर पांढऱ्या मळकट फुलबाईचा चौकडी असलेला शर्ट, तोही फाटलेल्या अवस्थेत, अशा वर्णनाचा एक इसम विटा सांगली रोडवरील विटा ग्रामीण रुग्णालयात फिट येत असल्यानं स्वतःहून ॲडमिट झाला होता. मात्र त्याला जास्त त्रास जाणवू लागल्यानं विटा ग्रामीण रुग्णालयातून 108 या रुग्णवाहिकेतून तातडीनं पुढील उपचारासाठी सांगली इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र 23 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा सांगली इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय. या संदर्भात सांगली सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर पूनम राठोड यांनी वर्दी दिली. तर हा इसम बेवारस असल्यानं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे या बेवारस पुरुष जातीच्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. वरील इसमाच्या नातेवाईकास किंवा इसमास कोणी ओळखत असाल तर विटा पोलीस ठाण्याशी नागरिकांनी संपर्क साधावा असं आवाहन विटा पोलिसांनी केलेलं आहे. बेवारस अवस्थेत असल्यानं त्यांच्या नातेवाईकांचा शोध अद्याप सुरू आहे.